नमस्कार मंडळी. तर बघा आज बनवत आहे मेथीचे पराठे. मग त्यासाठी काय केलं, मेथी अगोदर स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतली आहे. मग त्यामध्ये टाकलं 1 वाटी बेसनाचं पीठ आणि 2 मोठी वाटी गव्हाचं पीठ आणि मग त्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट. जसं तुम्हाला पाहिजे असेल तिखट त्याप्रमाणे टाकायचं. तिखट हवं आहे, साधारण तिखट हवं त्याप्रमाणे तिखट टाकायचं आणि मीठ टाकून घ्यायचं. आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आणि हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं. कारण की अजून याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पण दही टाकून कोणी ओल्या मिरचीची करतो वगैरे वेगळ्या प्रकारे. आता सकाळच्या वेळेला खूप घाई असते, डब्बा असतो आणि मग त्यामध्ये वेगळा नाश्ता बनवायचा म्हटल्यावर नाही जमत सगळं करायला. मग काय आहे तर ह्याच्यामध्ये फटाफट करून घ्यायचं. मग काय केलं, सगळं मिक्स करून आपल्या पिठाप्रमाणे म्हणजे आपण पोळ्यांसाठी जे पीठ कणिक मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं. आता बघा तयार झालं माझं. आता ह्याला तेल लावायचं आणि एक अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं. छानपैकी मळून झालेले आहे आणि अर्धा तासासाठी ठेवून देऊया. आणि आता आपलं पीठ छान तयार झाले. तर आता आपण ह्याच्या पहिला लाटायच्या अगोदर पण हे छान मिक्स करून घ्यायचं, मळून घ्यायचं एकदा. आणि मग आता आपण ह्याचे पराठे बनवायला घेऊया. तर बघा मी जेव्हा पीठ मळलं तेव्हा अंधार होता, म्हणजे सकाळी 6 वाजता मी केले हे. आणि आता जेव्हा मी आता हे बनवायला घेतले पराठे तेव्हा सकाळ झाले 6:30 वाजून 7 वाजायला आलेले आहेत. त्यामुळे मी आता काही छोटे छोटे करत बसत नाही, ते लाड काय करत नाही. आता मी पटापट मोठे पोळ्यांसारखेच आपल्या चपात्या जसं करतो त्याप्रमाणेच करणारे मोठमोठे. ते बघा आता आपले छान लाटून झालेले. आता तव्यावर त्याला खरपूस भाजायची दोन्ही बाजूनी. मग तुम्ही त्याला तेल लावा, तूप लावा किंवा लोणी लावा, बटर लावा, काही लावा आणि पण खरपूस भाजा, मग छान लागते. मी तर तेलच लावते. तर तेल लावून दोन्ही बाजूनी छानपैकी खरपूस भाजायची. मस्त आपला पराठा तयार झाला. या नाश्त्याला. बाय.